मुस्तफा मार्केट। सिंगापुरात आल्यानंतर प्रत्येकाला या भागात राहण्याची फिरण्याची इच्छा असते आणि त्याचं कारण आहे इथले आलिशान हॉटेल्स, मॉल्स आणि क्लब्स। त्यामुळेच 33 तेहनशन रोड हा भाऊसाहेबने आपला पहिला ठिकाणा बनवला। 2012 साली भाऊसाहेबने याच जागेवरून कारभाराची सुरुवात केली। अगदी केबीसीच्या वेबसाईटवरही हाच पत्ता झळकत होता। भाऊसाहेब चव्हाणला शोधायला आम्ही या टेन्शन रोडला आलो। मात्र काही दिवसांपूर्वीच भाऊसाहेब चव्हाणनं इथलं ऑफिस जे आहे ते बंद केलं आणि तो दुसरीकडे शिफ्ट झाला। यांचे जे मालक आहेत, भाऊसाहेब चव्हाणचं जे हे ऑफिस होतं हेही भाड्याने होतं। जागा मालकांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला, दूरध्वनीवरून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला। निओ या जागेचा मालक आहे, मात्र भाऊसाहेब चव्हाणचा सध्याचा कुठला कॉन्टॅक्ट आहे हे त्याच्याकडे नव्हता। त्याच्यामुळे निदान सिंगापूरमधला आमचा पहिला जो प्रयत्न होता तो भाऊसाहेब चव्हाणला शोधण्याचा तो या ठिकाणी थांबला। मात्र आता दुसऱ्या प्रयत्नांना आम्ही इथून सुरुवात करतोय। तेहनशन रोडच्या पत्त्याचा बोलबाला झाल्यानंतर भाऊसाहेब चव्हाण सावध झाला, कारण आपलं बिंग फुटल्यानंतर कधीही पोलीस इथे धडकतील याची धास्ती त्याला होती। त्याने जवळच असलेल्या क्रेसेडल पार्क मध्ये आलिशान फ्लॅट भाड्याने घेतला आणि या पत्त्यावर आपल्या कंपन्या रजिस्टर्ड केल्या। याच क्रेसेडल पार्कच्या या मधल्या बिल्डिंग मधून भाऊसाहेब चव्हाणने आपल्या कंपन्या रजिस्टर केल्या। सिंगापूरमधल्या नियमानुसार कोणीही माणूस आपल्या घरच्या कंपनीवर, घरच्या ॲड्रेसवर कंपनी रजिस्टर करू शकतो आणि त्याचाच फायदा घेत भाऊसाहेब चव्हाणनं इथे 8 कंपन्या स्थापन केल्या आणि थोडके नाही तर तब्बल 200 कोटी रुपये त्याच्यात गुंतवले। आजही या ठिकाणी आता भाऊसाहेब चव्हाणनी पुन्हा हा आपला पत्ता बदललेला आहे। या ठिकाणी आता निलेश चौरसिया नावाचा युवक राहतो, ज्या ठिकाणी भाऊसाहेब राहत होता। भाऊसाहेब चव्हाण या ठिकाणाहून कुठे गेला हे शोधायचा आता आपण प्रयत्न करूया। क्रेसेडल पार्कच्या पत्त्यावरील कंपन्यांमुळे भाऊसाहेबचा पत्ता सिंगापूर सरकारच्या रेकॉर्डवर आला। त्यामुळे धोका वाढला। म्हणूनच अवघ्या 2 महिन्यात चंबू गबाळा आवरून भाऊसाहेब रफूचक्कर झाला। सिंगापूरच्या कायद्यानुसार आम्ही घरमालकाच्या परवानगीशिवाय त्याच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि याचाच फायदा घेऊन भाऊसाहेब चव्हाण हा कॅमेऱ्यावर याची टाळाटाळ करत राहिला। याच ठिकाणी लिटिल इंडिया हा भाग आहे, हा मुस्तफा मार्केट या ठिकाणी भारतीय वस्ती इथे मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळेच भाऊसाहेबांनी राहण्याकरता या संपूर्ण परिसराची निवड केली असावी। शेकडो लोकांना चुना लावणारा हा भाऊसाहेब चव्हाण आपल्या कुटुंबासमवेत मात्र ऐशोआरामाची जिंदगी इथे जगताना दिसून येतोय। त्यामुळे आता राजकीय पक्ष, विविध संघटना आणि गुंतवणूकदार यांनी दबाव वाढवून उच्चस्तरीय प्रयत्न करण्याची गरज आहे भाऊसाहेब चव्हाणला भारतामध्ये आणण्याकरता। अन्यथा आपलं उरलेलं आयुष्य असंच सिंगापूरमध्ये ऐशोआरामात तो जगत राहील। बीकॉम पास भाऊसाहेब आणि 3री पास आरती चव्हाणने याच भागात राहण्याचं आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे याच मुस्तफा मार्केट परिसरातच भारतीय हॉटेल्स आणि दुकानांची गर्दी आहे। नितीन भालेराव, एबीपी माझा, सिंगापूर।